नमस्कार मंडळी, स्वागत आहे पुन्हा एका माझ्या नवीन व्लॉगमध्ये तुमचं. आणि आज तारीख आहे 11 तारीख आणि आजचा हा व्लॉग असणार आहे तो पूर्ण डिफरंट असणार आहे. कारण आजच्या या व्लॉगमध्ये तुम्हाला पूर्ण फॅमिली रिलेटेड फुल फंक्शन्स बघायला मिळणार आहे. आणि ते फंक्शन म्हणजे मुंज आहे, ज्या काकाच्या मुलाची मुंज आहे. आणि तो शौनक आहे बघा, याची मुंज आहे 13-14ला. आणि याला तुम्ही बघितलंच असेल माझ्या व्लॉगमध्ये. सो आता मी त्यांच्या घरी आलो आहे आणि तयारीपासून कसं काय काय असणार आहे ते पूर्ण या व्लॉगमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे. सो तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि हा व्लॉग असणार आहे तो एकच होणार आहे कंटिन्यू, म्हणजे तयारीपासून केळवणपासून आणि पुढं मुंजीपर्यंत. सो हा मी एकच अपलोड करणार आहे व्हिडिओ. सो हे बघा, इकडे आता स्पृहा पण आहे, सोहम आणि आतमध्ये सगळी साने मंडळी पण आता आलेली आहे. आणि आता तयारी पण करायला लागलेली आहे. आता बघूया जाऊन काय काय तयारी चालू आहे ती त्यांची. सो चला तर बघूया. तर मंडळी तुम्ही आता पाहू शकता, इकडं आता मी आलेलो आहे आणि हे इकडं शौनकचं घर आहे. सो चला तर जाऊया आतमध्ये. आणि इकडं बघा संदीप काका आहे. काका हाय, कसं आहे? बेस्ट आहे. सो शौनकच्या मुंजीबद्दल काय सांगणार आहे? आता नाही, त्या अलीगड. तर मंडळी तुम्ही आता पाहू शकता, इकडे आता सगळेजण तयारीला लागलेली आहे. इकडे शुभ्रा पण आहे बघा. सो चला तर आता पाहूया काय काय तयारी चालू आहे ती. गौरीचा पुत्र गणराज लहान, सर्वाहादी मान मागितला. गाणा बरेला खांडिये गव्हाचा, मंडपी देवांचा दणका थोर. गाणा बरेला खांडिये भाताचा, मंडपी दोतांचा दणका थोर. मंडप घातिला माडाच्या झावळाने, शौनक तुझ्या मावळ्यानी परी केल्या. मंडप घातिला माडाच्या चुलत्यानी, शौनक तुझ्या चुलत्यानी परी केल्या. दारी दासवंद वस्त्रचे मंडळी बघा, इकडं आता शौनक इकडं आता आंब्याचं पानं दिलेलं आहे. सो थँक्यू शौनक. तर मंडळी तुम्ही आता इकडे पाहू शकता, इकडे आता वेगवेगळे पदार्थ केलेले आहे बघा. नेवऱ्या आहे, त्यानंतर मोदक आहे. आणि हे बघा, इकडं आता माझी आत्या इकडं तळायला लागलेली आहे. गरमागरम संख्या. सो हे बघा, इकडं आता अशी तयारी चालू आहे. सो बाहेर पण आहे बघा, इकडे चालू आहे तयारी. आणला रे चार्ट पेपर. हां वाजलेले आहे बघा, 12:15 झाले. तर काय तर मी तिथे बघू शकतात, वैभव आणि काका फोनवर बसले. ते आता मी इकडे बघा काहीतरी करणार आहे. चार्ट पेपर कनेक्ट केला. अरे त्यांनी कनेक्ट केला. तर तुम्ही आता इकडे पाहू शकता, इकडे आता जोरदार तयारी चालू आहे. इकडे बघा लाडू करत आहे सगळेजण. आणि वास तर एकदम खमंग सुटलेला आहे लाडवाचा. खावा कसं झालेला आहे. इकडे बघा काकू. तर मंडळी बघा, आता आम्ही इकडं बसलोय जेवायला आणि खूप भूक लागली आहे सगळ्यांना. आणि आता मी इकडं जेवून घेतो आणि मग पुढं काय काय करायचं आहे ते आता पुढं कळलंच. सो चला तर मंडळी तुम्ही आता इकडं पाहू शकता, इकडं वेगवेगळे रंगाने इकडं शुभ अक्षदा तयार करत आहेत बघा.
काढ. सुरुवात होऊन जाईल. तू फक्त अक्षरला कशा कर. या आता इकडे ओपन करू. हात जवळ ठेवा. दोन्ही हात गं. केलेच नाही. येस झालं. त्या आधी सारखे ताक असे करा त्याची तर मंडळी तुम्ही आता इकडं पाहू शकता. इकडं आता मेहंदी स्पेशलिस्टला इकडं बोलवलेले आहे. सगळ्यांच्या हातावर इकडं मेहंदी घातली जाणार आहे एक एक करून. अशा बराच टाईम लागतो घालायला आणि अशा सर्वजण असे घालणार आहे. आणि मंडळी तुम्ही आता इकडे पाहू शकता. इकडे आता आम्ही चार्ट पेपरवर असं एक वेगवेगळे यांनी इकडं लिहित आहेत. सो ते आम्हाला एक रील बनवायचं होतं, त्याच्यासाठी हे चालू आहे बघा काम. आणि फायनली हे बघा इकडं आता मेहंदी काढून झालेली आहे बघा काकूची. कशी दिसते ती नक्की कमेंट करून सांगा. आणि हे बघा असे करून सगळ्यांनी इकडं मेहंदी काढलेली आहे आपल्या हातावर. आणि किती छान दिसते बघा. काय नाही इथं स्माइल स्माइल इकडं बघ. आणि तर बघा सगळी मंडळी आमची इकडं बसलेली आहे. साने मंडळी. आणि किती वाजता आहे आता? 9:30 वाजलेले आहे. आणि आजचा हा कार्यक्रम होता तो पूर्ण झालेला आहे. आणि आता आम्ही निघालोय घरी जायला. सो बाय बाय, गुड नाईट, बाय. तर मंडळी आता फायनली आता आम्ही जायला निघालोय घरी. आणि आजचा जो कार्यक्रम होता तो खूप मस्तच झाला आणि खूप मजा पण आली. सो आता डायरेक्टली केळवणचा जो व्हिडिओ आहे तो त्या दिवशी मी शूट करणार आहे. The next day. नमस्कार मंडळी, स्वागत आहे पुन्हा एका माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं. आणि आज तारीख आहे 13 तारीख. तर मंडळी बघा इकडं आता आम्ही सगळं तयार झालेले आहे. काका पण आहे बघा. सो आज आम्ही चाललोय ते म्हणजे शौनकच्या केळवणला. आणि आता वाजलेले आहे करेक्ट 9:30 होत आलेली आहे. सो या बरं. तर मंडळी आता फायनली पोहोचलेलो आहे मी इकडं हॉलवर. नाव आहे श्री उमा भवन. सो चला हे बघा, वेलकम टू शौनक रेड सेरेमनी. तर मंडळी आता फायनली पोहोचलेलो आहे आम्ही इकडं हॉलमध्ये. आणि तुम्ही पाहू शकता इकडं असा हा हॉल आहे बघा. आणि पूर्ण AC हॉल आहे हा. आणि इकडं आता विधीला सुरुवात पण झालेली आहे बघा, दाखवतो तुम्हाला. तर आता बघा आलो आहे तिकडे नाश्ता करायला. आणि नाश्ता आहे उपीट आणि वरती घातलाय शेव आणि बरोबर चहा घेतलाय. आणि इकडं आता सुरुवात झालेली आहे पुढं. चौथी माझी ओवी ग देवाला देवाला ग शिवाच्या. पाचवी माझी ओवी ग सर्व देवी देवतांना कार्य सिद्धीने सिद्धीने आमचे विधी देण्याला. ओवी म्हणते ओवी ग गौरी देवी गाया.
इकडे बघ जरा. ए फोटो मारतोय भाऊ भाऊ. तिथे ठेवलंय त्याने तिथे ठेवलंय. मंडळी आता आम्ही आलो होतो इकडं जेवायला आणि वाजलेले दुपारचे 1:15 झाले आणि जेवण तर एक नंबर होतं सारखं. खूप सगळ्यांना भूक लागलेली. सो इकडं सगळे बसलेलो आहे बघा. सो आता मी इकडे जेवून घेतो मस्तपैकी. चला
फायनली आमचा केळवणचा जो काय म्हणतात त्याला प्रोग्राम, जो केळवणचा जो विधी होता तो सगळा झालेला आहे. आता वाजलेले आहे रे 4:20 झाले बरोबर. गरमी होते खूप भरपूरच इकडे गरमी आहे. AC हॉल आहे तरी पण इकडे बघा बाहेर खूपच गरमी आहे. सो आता आम्ही निघालो घरी जायला परत. आणि उद्या आहे गुंज. सो उद्या पण लवकर यायला पाहिजे सकाळी. हां बघूया बरं कसं काय. रात्री चढवून देणार आहे मी. बघूया कपडे घेऊन येऊया. हो. सो चला रात्री क्रिकेट. येस रात्री तर खूपच मजा येणार आहे. प्रीमियर लीग. येस येस शिवशिवार. सो चला तर मंडळी मी जायला निघतो आता. The next day. तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं. आणि आता बघा आज आहे 14 तारीख आणि आज आहे ती म्हणजे शौनकची गुंज. तो काल आम्ही मग रात्री इकडे राहायला आलेलो, दादा मी शौर्य. आणि आता दादा आणि शौर्य गेलाय, तो दादा त्याला पोचवायला गेला आहे त्याच्या फ्लॅटवर रेडी होण्यासाठी. आणि हे बघा समर्थ आहे, सोहम आहे, विघ्नेश आहे, आम्ही सगळे रेडी झालेलो आहे आणि आलेलो आहे ते म्हणजे नाश्ता करण्यासाठी. चला अशी ही ते बुफे लागलेली आहे सध्या, असा सेटअप होणार आहे. आणि ही केटरर्स ती म्हणजे आहे ती म्हणजे कोणाची रे. तर आता नाश्ता बघूया काय आहे तो आजचा नाश्ता आहे शिरा का काहीतरी वाटतंय. हा इडली आहे, ओपन कर. सांबार, इडली, डोसा, चटणी हे चटणी. तर आता नाश्ता करूया का चहा घेऊया आधी. बघा काय सांगतोय तो, बंद कर आणि हे कर. तर चला चहा घेऊया. काय बघा आता चहा झालेला आहे. आणि बघा शौर्य पण आलेला आहे, काका पण आलेला आहे. आणि हे बघा काकू पण आलेली आहे रेडी होऊन. आणि दादा कुठे आहे? दादा गेला चेंज. हां तो आता जरा चेंज करायला गेला आहे. सो चला चहा पिऊया आता. फायनली बघा दादा आता रेडी झालेला आहे एकदम शिवाजी. आणि बघा आता आम्ही चाललोय ते म्हणजे नाश्ता करण्यासाठी. नाश्ता काय इडली सांबार. होय सो माझी फेवरेट आहे. हे बघा इथे आता मेकअप चालू आहे. मला माहित नाही. ही बघा इथे सुनीता त्या रेडी एकदम. आणि यांचीच हीच ती केटरर्स, मराठी केटरर्स. तर आता बघा आम्ही आलेलो आहे खायला. आणि इडली, डोसा, चटणी, सांबार, शिरा पण आहे. शिरा. ए मला पण घाल मरे. ही लाईन लागली उठा मागचा मध्ये घुसतो. तर मंडळी आता फायनली आमचा ब्रेकफास्ट पण झालेला आहे. आणि ब्रेकफास्ट तर 1 नंबर होता का. सो आता आमचं एकच काम आहे ते म्हणजे काय, फोटोग्राफी तर हवीच ना. सो जिथं तो मुहूर्त आहे तो 11:15 वाजता आहे. आणि आता वाजले 9:35 झाले. आणि बघा इकडं शौर्य पण रेडी आहे फुल. कसा दिसतं नक्की कमेंट करून सांगा. आणि बघा विघ्नेश सुद्धा इकडं. सो चल जाऊया खाली. हो चला फोटोग्राफी तर आम्ही खोलून येतो. लेट्स गो. आणि मंडळी आता इकडे बघा गुंजीच्या अगोदर इकडं मातृभोजन केलं जातं. आणि बघा इकडं तर सुरुवात पण केलेली आहे मातृभोजनाची. सगळेजण इकडं बसलेले आहे बघा. आणि इकडं आता आरती वळत आहे. सो चला तर पाहूया. आता बस.
इष्टदेवताभ्यो नमः कुलदेवताभ्यो नमः ग्रामदेवताभ्यो नमः स्थानदेवताभ्यो नमः वास्तुदेवताभ्यो नमः आदित्यादि नवग्रहदेवताभ्यो नमः सर्वेभ्यो देवेभ्यो नमः सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नमः सुमुहूर्तः सावधानम् यवदनमचञ्चितम् कीर्तनौषधं सुरेशम् यवदुर्गमशेषम् भूतिराजम् पुराणम् अमरवरसूर्यम् रक्तवर्णम् श्रेषम् अशुभदिस्वमीशम् विघ्नराजम् नमामि सावधानम् तत्वास्मान् कुलदेवतान् च कमलाम् विघ्नेश्वरम् शारदा भक्ते कृष्णविवाहौ सुखमिदम् चेतोहरं शृण्वताम् स्वस्ते बालकनामर्णनवै श्रान्तस्य निशान्तये नित्यं सोदरमूर्तये कुर्यात् प्रयोर्मङ्गलम् मुहूर्तः सावधानम् रामो राज्यमणिसराणि जयते रामं रमेशं भजे रामेणाभियतानि सायकर्तमो रामाय तस्मै नमः रामानासिपरायणं परतरम् रामस्य दासोऽस्म्यहम् रामे चित्तलय सदा भवतु मे दोन्ही पाय पुढे कर तुझे असे पायावर नारळ ठेव या नारळ ठेव वाकून नमस्कार कर पायावर ठेव वाकून नमस्कार कर पुढे मांडी घालून दे तू नारळ त्याच्या हातात दे बरोबर तू मांडी घाल हार घाल कोणाला चालायचं ना हो नारळ थोडंसं नारळ झालं तिला डोळ्याला पाणी लावा त्या मुलाच्या बैस का खाली बैस दोन्ही डोळ्याला पाणी हिला लावायला सांगा डोळ्याला लावा लवकर शकून देवा चष्मा लाव रे या शकून देवा घेऊन येतो पाहिला रे पाहिला मुलाच्या आईला बघा एक पेढा नाही
अरे एवढ्या पाहिजे नाही बाई इकडे बघ बाई इकडे बघ बघ मिस्टर अक्षय खाल्ले मी आणि खा मंडळी आता फायनली मुंजीचा सोहळा झालेला आहे आणि खूप मजा आली. पूर्ण साने मंडळी इकडं आम्ही मिळून खूप एन्जॉय केलं आणि खूप मजा आली. आणि आता आम्ही जायला निघालो आहे परत घरी. सो दाखवतो तुम्हाला इकडं. मंडळी तुम्ही आता इकडं पाहू शकता. इकडं आता जाण्याच्या तयारीत सगळे उभे राहिलेले आहेत. इकडं सगळे सामान घेऊन बघू शकता. आणि इकडं आता चहा घ्यायला लागलेले आहे सगळे. हे सामान पाहू शकता तुम्ही किती आहे ते. हे बघा किती सामान आहे ते बघा. चला तर निघूया. तर मंडळी आता फायनली आम्ही पोहोचलेलो आहे घरी. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा आवडला नक्की कमेंट करून सांगा. आणि आता माझे 50 सबस्क्रायबर राहिले आहे फक्त 1000 होण्यासाठी. सो ते सुद्धा लवकरात लवकर पूर्ण करून द्या मंडळी. सो 1000 सबस्क्रायबरला विशेष असणार आहे काहीतरी स्पेशल. सो तेव्हा मी अपलोड करणार आहे व्हिडिओ. सो व्हिडिओ आवडला आजचा तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. वैभव साने ब्लॉग्स. बाय.